मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नको, संभाजीनगरमधल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती। एक वेळ शिंदेंसोबत जुळवून घेणं सोपं, पण राष्ट्रवादीसोबत अशक्य, अशा भावना। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। नवे उपराष्ट्रपती आणि मुरलीधर मोहोळांचीही सदिच्छा भेट घेतली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना भरीव मदत या मागणीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर उतरणार। मोर्चावर शिंदे फडणवीसांकडून टीकेची झोड। उद्धव ठाकरेंना नवा भिडू मिळाल्याची चर्चा। एमआयएमचा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा। ठाकरेंनी बोलावल्यास मोर्चात सहभागी होणार, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। मनसेची महाविकास आघाडी ठाण्यातून एंट्रीची चर्चा। येत्या 13 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचा ठाणे महापालिकेवर मोर्चा। मनसेचे नेतेही सहभागी होणार, तर मनोमिलनाची चिंता नको, सगळ्यांची गणितं आपल्याकडे, शिंदेंचा निशाणा। ठाकरे ब्रँड काय हे आगामी पालिका निवडणुकीत जनताच दाखवेल। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर पलटवार, तर ब्रँड मैदानात आल्यावर पळता भुई थोडी होईल, असाही इशारा। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार। महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावणार। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज फडणवीस आणि शिंदेंच्या स्वतंत्र बैठका। फडणवीस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार, तर शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक। आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट। संजय शिरसाटांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। नेमका रोग कोणाकडे, चर्चांना उधाण। दिवंगत नेते गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्याच्या निषेधार्थ आज सांगोल्यात सर्वपक्षीय बंद। कोणाचीही गय करणार नाही, अशी पालकमंत्र्यांची ग्वाही। शेकापचे अनेक पदाधिकारी काल भाजपत। मुंबईमध्ये पोलिसांसाठी सरकार 40,000 नवी घरं बांधणार। 75 प्लॉटवर उभारणार टोलेजंग इमारती। गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी खास समिती स्थापन केली। फौजदार आणि निरीक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ही घरं बांधणार। दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 20,000 रुपयांची वाढ। चांदीचे दर 1,70,000 रुपयांवर। जागतिक पातळीवर चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर पुन्हा एक 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय। 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी। चीननं दुर्मिळ खनिजांची निर्यात कमी केल्यामुळे निर्णय। अमेरिकेचा शेअर बाजार कोसळून गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले। दुसऱ्या टेस्टमध्ये यशस्वी जयस्वाल द्विशतक ठोकणार का, याची उत्कंठा। शुभमन गिलच्या फलंदाजीकडेही लक्ष असेल। दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्ध भारत धावांचा उंच डोंगर उभारणार।